नमस्कार मित्रांनो. तर आपण आज पंचवार्षिक योजना ज्या आहेत तर 12 पंचवार्षिक योजना नियोजन आयोगाने तयार केल्या होत्या, परंतु नियोजन आयोग 2015मध्ये कॅन्सल होऊन त्याच्याऐवजी हा नीती आयोग तयार करण्यात आलेला आहे. तर जे नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजना तयार केल्या होत्या त्याच्याशी संबंधित राज्यसेवा प्रिलियम्सला तसेच मेन्सला सुद्धा प्रश्न विचारले जातात, तसेच कंबाईनला सुद्धा ह्याच्याशी संबंधित प्रश्न असतात. तर STI मेन्सला ह्याच्यावर नक्कीच 1 ते 2 प्रश्न नक्कीच विचारले जातात, तसेच राज्यसेवा मेन्सला 5 ते 6 प्रश्न ह्याच्यावर येऊन जातात मेन्समध्ये. तर ह्याच्याशी संबंधित आपण माहिती पाहणार आहोत आणि थोड्या वेळात आपण पूर्ण रिव्हिजन करून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिली पंचवार्षिक योजना ह्याचा कालावधी 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 याचा कालावधी होता. तर ह्याचा मुख्य भर हा योजनेचा भर कशावर होता तर कृषी क्षेत्रावर याचा भर होता. ह्याचं प्रतिमान हेरोल्ड डोमर यांचे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले होते. तर योजनेचे उपनाव होते पुनर्स्थापन योजना असं याचं उपनाव होतं. तर ह्याच्या अपेक्षित वृद्धी दर काय होता अपेक्षित तर 2.1% एवढा याचा अपेक्षित वृद्धी दर होता. तर प्रत्यक्ष प्राप्त किती झाला तर 3.6 एवढा ह्याचा प्राप्त झाला होता. तर ह्याच्यामध्ये कोणते प्रकल्प झाले होते तर पहिला प्रकल्प झाला होता तो म्हणजे दामोदर खोरे विकास प्रकल्प. हा झारखंड व पश्चिम बंगाल दामोदर नदीच्या खोऱ्यात झाला होता. तर दुसरा आहे भाकरा नागल प्रकल्प. हा हिमाचल प्रदेश व पंजाब या 2 राज्यांमध्ये आहे आणि हा प्रकल्प सतलज नदीवर आहे. भाकरा आणि नांगल हे 2 वेगवेगळे प्रकल्प आहेत, परंतु दोन्ही एकत्र नाव घेतलं जातं. तर कोसी प्रकल्प हा बिहार कोसी नदीवर ह्याच्यावर स्थापन झालेला आहे. तर कोसी नदी ही बिहारची दुःखाश्रू असं म्हटले जाते हिला. तर हिराकुंड योजना ही जी आहे हिराकुड योजना तर ही ओरिसामध्ये महानदीवर ही योजना स्थापित केलेली आहे. तर पुढचा आहे ह्याच्यामध्ये कोणती कारखाने तयार करण्यात आले होते तर सेंद्री झारखंडमध्ये कारखाना होता, हा खत कारखाना होता. तर चिंतरंजन पश्चिम बंगालमध्ये होता, हा रेल्वे इंजिन कारखाना स्थापन करण्यात आला होता चिंतरंजन येथे. तर पेरांबूर येथे तामिळनाडूमध्ये रेल्वे डब्यांचा कारखाना सुरू करण्यात आला. तर HMT बंगलोर येथे सुरू करण्यात आला होता. तर हिंदुस्थान पिंपरी पुणे येथे सुरू करण्यात आला होता. ह्याचं मूल्यमापन करायचं झालं या योजनेमध्ये तर ह्याच्यामध्ये ही योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली, कारण योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्ष्य कमी होती, त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर योजनेला यश आलं होतं. तर अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंतची वाढ झाली होती. तर मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सुविधांना सुरुवात झाली होती याच्यामध्ये. तर राष्ट्रीय उत्पन्न 18% तर दरडोई उत्पन्न हे 11% वाढले होते. तर याच्यामध्ये विशेष घटनाक्रम काय होता याचा तर 8 मे 1952 पासून औद्योगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला. तर ह्याच्यामध्ये 2 ऑक्टोबर 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. हातमाग उद्योगधंद्यांचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना करण्यात आली. तर 1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समितीच्या शिफारशीनुसार गोरवालाम समिती म्हणजेच इम्पिरियल बँकेचे स्टेट बँकेत रूपांतर करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये SBIची स्थापना झाली 1955ला. तर जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ म्हणजेच ICICI स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले होते. तर दुसरी पंचवार्षिक योजना तर हिचा कालावधी 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 या कालावधीमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. तर हिचा मुख्य भर जड व मूलभूत उद्योग याच्यावर होता. तर हिचे प्रतिमान काय होते तर PC महालनोबिस यांचे हे प्रतिमान होते. तर प्राधान्य क्षेत्र कोणते होते उद्योगधंदे व खाणी, तसेच दळणवळण व शेती हे याच्यामध्ये मुख्य प्राधान्य क्षेत्र होते याच्यामध्ये. तर ह्याचा अपेक्षित वृद्धी दर काय होता तर 4.5 एवढा अपेक्षित वृद्धी दर होता. प्रत्यक्ष प्राप्त सुद्धा 4.5 झाला होता. योजनेचे उपनाव नेहरू महालनोबिस योजना ही होता. योजनेचा प्रस्तावित खर्च होता 4,800 कोटी रुपये एवढा प्रस्तावित खर्च होता. तर वास्तविक खर्च झाला होता 4,600 कोटी रुपये. ह्याचे उद्दिष्ट काय होते विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करण्याचं उद्दिष्ट होतं. तर जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकरण करणे हे एक होतं. तर 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार योजना
रोजगार सुरू करणे हे एक ह्याचं उद्दिष्ट होतं. तर समाजवादी समाजनाचनी तत्व हे आर्थिक नीतीचे लक्ष्य मानून स्वीकारण्यात आले होते ह्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कोणते प्रकल्प सुरू केले होते, तर भिलाई पोलाद प्रकल्प हा रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला होता. तर रुरकेला पोलाद प्रकल्प पश्चिम जर्मनीच्या मदतीने 1959ला सुरू करण्यात आला होता. तर दुर्गापूर पोलाद प्रकल्प हा ब्रिटनच्या मदतीने 1962मध्ये सुरू करण्यात आला होता. तर भेळची स्थापना भोपाळमध्ये झाली होती त्यावेळेस. तर 2 खत कारखाने नानगल व रुरकेला हे 2 खत कारखाने त्यावेळेस स्थापन करण्यात आले होते. तर ह्याच्यामध्ये तिसरी योजना आहे, तिसरी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी होता 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 याचा कालावधी होता. हिचा मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योगावर ह्याचा मुख्य भर होता. तर हिचे प्रतिमान कोणते होते, तर महालनोबिस हे प्रतिमान होता. योजनेचा खर्च किती झाला होता, प्रस्तावित खर्च 7,500 कोटी रुपये एवढा प्रस्तावित खर्च होता आणि वास्तविक खर्च याचा 8,577 कोटी एवढा झाला होता. तर ह्याच्यामध्ये अपेक्षित वृद्धी दर काय होता, पाहिजे होता, तर 5.6 एवढा अपेक्षित वृद्धी दर होता. तर परंतु प्रत्यक्ष प्राप्त झाला होता 2.8%. ह्याचे उद्दिष्ट काय होते, तर आर्थिक वाढ ह्याचा लक्ष्य दर 5.6% होतं, परंतु याच्यामध्ये ही सक्सेस झाली नव्हती योजना. तर स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे हे एक त्याचं उद्दिष्ट होतं. रोजगार निर्मिती करणं हे एक त्याचं उद्दिष्ट होतं. तर संधीची समानता ही एक त्याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. ह्याचं मुख्य प्राधान्य काय होतं, तर दळणवळण उद्योग व शेती हे याचं मुख्य प्राधान्य क्षेत्र होते. तर योजनेदरम्यान घडलेल्या घटना कोणत्या होत्या, तर 1962चे चीनशी युद्ध झालं होतं, ते एक घटना घडली होती. तर 1965मध्ये पाकिस्तानशी युद्ध झालं होतं आणि 1965-66मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. विशेष घटनाक्रममध्ये घेतलं तर ह्याच्यामध्ये कोणत्या घटना घडल्या होत्या, खाद्य समस्यांच्या समाधानासाठी 1964-65मध्ये सदन कृषी क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. तर 1965मध्ये दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती यावेळेस. तर 1966मध्ये भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच FCI ची स्थापना करण्यात आली होती. तर 1964मध्ये IDBI तसेच UTI ची स्थापना करण्यात आली होती. ह्याचं मूल्यमापन करायचं झालं तर अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनापर्यंत एवढे कमी झाले होते. तर 1966 ते 67मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी झाले होते. तर भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर यावेळेस बनली होती. भारताला मदतीसाठी ह्यावेळेस IMFकडे जावे लागले होते. तर आत्तापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली ही सगळ्यात मोठी योजना आहे. हे योजनेला सुट्टी म्हणजेच सुट्टीचा कालावधी दिला होता, नंतर एवढं योजना सक्सेस झाली नव्हती तिसरी, त्याच्यामुळे ती सुट्टी देण्यात आली होती योजनेला. तर ह्या योजनेला प्लॅन हॉलिडे म्हटलं जातं. तर तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेले आर्थिक स्थैर्य, औद्योगिक क्षेत्रात शिथिलता आणि वित्तीय संसाधनाचा अभाव या कारणामुळे सरकारला चौथी योजना लगेच सुरू करता आली नाही. त्यामुळे सरकारला नियोजनाची नियमित प्रक्रिया स्थगित करावी लागली. या काळास योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी असे म्हणतात. म्हणजेच योजनेला सुट्टी देण्यात आली होती त्यावेळेस. ही सुट्टी 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान राहिली होती. नियोजनाच्या सुट्टीच्या कालावधी दरम्यान मात्र सरकारने 3 वार्षिक योजना ह्याच्यामध्ये राबवल्या होत्या आणि ह्याच्यावर प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. कारण असं विचारलं होतं की ह्या म्हणजे पंचवार्षिक योजनेला म्हणजेच प्लॅन हॉलिडे कधी होता, म्हणजेच ह्याच्यामध्ये ऑप्शन दिले होते. मग 1966 ते 69, नंतर 78 ते 80, नंतर 90 ते 92पर्यंत असं याच्यामध्ये ऑप्शन होते आणि त्याच्यामध्ये प्लॅन हॉलिडे कधी होता असं विचारलं होतं. चौथी योजना आहे, चौथी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी कधी होता, तर 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 हिचा कालावधी होता. तर मुख्य भर कशावर होता, स्वावलंबन ह्याच्यावर याचा मुख्य भर होता. तर घोषवाक्य काय होतं, स्थैर्यासह आर्थिक वाढ्याचं घोषवाक्य होतं. घोषणा काय केली होती, मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटाओ ही घोषणा दिली होती. ह्याच्याशी संबंधित प्रश्नसुद्धा आलेला आहे. तर प्रतिमान कोणतं होतं, ॲलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान हे घेतलं होतं. तर योजनेचे उपनाव होते गाडगीळ योजना असं याचं उपनाव होतं. तर आराखडा का आकार काय होता, 15,900 कोटी एवढा आराखडा याचा आकार होता.
तर अपेक्षित वृद्धी दर काय होता, तर 5.5% एवढा पाहिजे होता, परंतु प्रत्यक्ष प्राप्त 3.3च झाला होता. ही म्हणजे सक्सेस झाली नव्हती. आणि तर ह्याचं उद्दिष्ट काय होतं, तर स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ, समतोल व प्रादेशिक विकास हे याच्यामध्ये उद्दिष्ट होते. ह्याचे प्राधान्यक्रम काय होतं, शेती व उद्योग हे दोन्ही पण प्राधान्यक्रम याच्यामध्ये देण्यात आलं होतं. तर याचा कार्यक्रम याच्यामध्ये काय कार्यक्रम झाले होते, तर 1973ला अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम याच्यामध्ये राबवण्यात आला होता. 1974मध्ये लघु शेतकरी विकास अधिनियमकरण ह्याच्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. 1972मध्ये बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती. 1973ला सेलची स्थापना करण्यात आली होती. तर 1969ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण ह्याच्यामध्ये करण्यात आलं होतं. तर 1967मध्ये MRTP कायदा स्थापन करण्यात आला होता. तर 1973मध्ये फेरा कायद्याची स्थापना करण्यात आली होती. तर याच्यामध्ये विशेष घटनाक्रम काय होता, तर 1972मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. तर 1972 ते 73मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला होता. तर 1973मध्ये परकीय चलन कायदा संमत करण्यात आला होता. तर 1973 ते 74मध्ये पहिल्यांदाच नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ केले होते. ह्याचं मूल्यमापन करायचं झालं तर 1971चे भारत-पाक युद्ध याच्यामध्ये झालं होतं आणि बांगलादेश निर्मित युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला बांगलादेशी निर्विसितांचा प्रश्न ह्याच्यामध्ये एक होता. तर 1973ला पहिलं तेलाचा झटका म्हणजे तेलाच्या जागतिक किमती 400% वाढल्या. यालाच ऑइल क्रायसिस किंवा तेलाचे संकट असे म्हणतात. तर 5वी पंचवार्षिक योजनेचा ह्याचा कालावधी काय होता, तर 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 ह्याचा कालावधी होता. ह्याचा मुख्य भर होता गरिबी हटाऊ किंवा दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन ह्याच्यावर ह्याचा मुख्य भर होता. तर याच्यामध्ये प्रतिमान काय होतं, तर ॲलन मान व अशोक रुद्र याचं प्रतिमान होतं. योजना खर्च किती झाला होता, तर प्रस्तावित खर्च याच्यामध्ये 37,250 कोटी रुपये खर्च ह्याच्यामध्ये प्रस्तावित होता, परंतु वास्तविक झाला होता 39,426 कोटी रुपये एवढा ह्याच्यामध्ये खर्च झाला होता. तर अपेक्षित वृद्धी दर काय होता, 4.4 एवढा अपेक्षित वृद्धी दर धरला होता, परंतु प्राप्त झाला होता 5%. तर उद्दिष्ट याच्यामध्ये काय होतं, तर आर्थिक वाढ ह्याच्यामध्ये लक्ष्य होतं 4.4चं याच्यामध्ये टार्गेट होतं. तर दारिद्र्य निर्मूलन हे एक उद्दिष्ट होतं आणि उत्पादक रोजगारात वाढ करणे हे एक याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. ह्याच्यामध्ये प्राधान्य कशावर दिलं होतं, तर शेती, उद्योग आणि इंधन व किंवा ऊर्जा ह्याच्यामध्ये प्राधान्य दिले होतं. ह्याच्यामध्ये कार्यक्रम कोणते राबवण्यात आले होते, ट्रेसिम हे कार्यक्रम राबवला होता. तर हा कार्यक्रम काय होता, ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे एक होता. तर किमान गरजा कार्यक्रम राबवला होता. ह्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा दिल्या जाणार होत्या. तर ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता ह्याच्यामध्ये वाढवली जाणार होती. ह्याच्यामध्ये विशेष घटनाक्रम काय होता, तर 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. यावेळेस तर 1976 ते 77मध्ये दुसऱ्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला होता. तर 1976मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच्यामध्ये जाहीर करण्यात आले होते. तर 1975 ते 76मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना सुरू करण्यात आली होती. तर 1977 ते 78मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्ये पारिस्थितिकीय संतुलन व प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम DDP सुरू करण्यात आला होता. तर याचं मूल्यमापन करायचं झालं तर ह्याच्यामध्ये अशुभ सुरुवात झाली याची म्हणजे तर 1973चा तेलाचा झटका भेटला होता. नंतर चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे ह्याच्यामध्ये भरपूर नुकसान झालं होतं. तर दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी व स्वावलंबन या क्षेत्रामध्ये अपयश आले होते. तर मात्र या योजने शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती, म्हणजे भाववाढ झाली होती. तर 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. तर 26 जून 1975मध्ये 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. जनता पार्टीची 6वी योजना म्हणजे सरकती योजना, रोलिंग प्लॅन ह्याला म्हटलं जातं. ह्याचा कालावधी होता 1978 ते 1983 होता, मात्र ती फक्त 1978 ते 1980 दरम्यान राबवण्यात आली.
हिचं प्रतिमान कोणतं होतं? महालनोबिस प्रतिमान होतं. तर योजनेचा भर कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढविणे, उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी लघु व कुटीर उद्योगांवर भर देणे हे एक होता. सुरू करण्यात आले कार्यक्रम कोणते सुरू करण्यात आले होते या योजनेमध्ये? तर फूड फॉर वर्क, नंतर अंत्योदय योजना, जिल्हा औद्योगिक केंद्र याच्यामध्ये स्थापन करण्यात आले होते. परंतु ती जे जनता पार्टीची योजना होती ती कॅन्सल होऊन दुसरी योजना राबवण्यात आली. ती कधी राबवली तर 6वी पंचवार्षिक योजना होती ती. तिचा कालावधी होता 1 एप्रिल 1980 ती 31 मार्च 1985 याच्यामध्ये राबवण्यात आली. मुख्य भर काय होता? दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती होता. याचं प्रतिमान होतं ॲलन मान व अशोक रुद्र हे याचं प्रतिमान होतं. उद्दिष्ट काय होतं? तर 5.2% इतका वाढीचा दर संपादित करण्याचं उद्दिष्ट होतं. ह्याच्यामध्ये 3 कोटी ते 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती करणे एक उद्दिष्ट होतं. तर आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन हे एक याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. योजनेचा खर्च होता, प्रस्तावित खर्च 96,500 कोटी रुपये होता. तर वास्तविक खर्च झाला ह्याच्यामध्ये 1,09,292 कोटी रुपये एवढा ह्याचा वास्तविक खर्च झाला होता. तर ह्याच्यामध्ये अपेक्षित वृद्धी दर धरला होता 5.2%, परंतु प्राप्त झाला होता 5.7%. तर याच्यामध्ये प्राधान्य कशावर दिलं होतं? ऊर्जा, उद्योग आणि शेतीवर याच्यामध्ये प्राधान्य दिलं होतं. त्याच्यामध्ये कार्यक्रम कोणते राबवले होते? तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 1980 पासून सुरुवात झाली होती. नंतर NREP राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980ला सुरुवात झाला होता. तर RLEGP असं ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना 15 ऑगस्ट 1983ला सुरुवात झाला होता. नंतर डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरिया हे कार्यक्रम होता, तो सप्टेंबर 1982ला सुरुवात झाला होता. तर नवीन 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. मूळच्या 20 कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982ला सुरू करण्यात आला होता. जो अगोदरचा 1975चा कार्यक्रम होता त्याच्या जागेवर हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. तर 2 नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले होते. ते कोणते? तर विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि समेल पोलाद प्रकल्प याच्यामध्ये स्थापन करण्यात आले होते. तर विशेष घटनाक्रम याच्यामध्ये काय होता? तर 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर जानेवारी 1982 रोजी एक्झिम बँक ऑफ इंडियाची ह्याच्यामध्ये स्थापना करण्यात आली होती. तर जुलै 1982मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले होते. मूल्यमापन योजना यशस्वी ठरली. संतुलित विकास व सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिक यशस्वी मानली जाते. वाढीचा दर 5%पेक्षा अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली होती याच्यामध्ये. तर आहे 7वी पंचवार्षिक योजना. तर याचा कार्यकाळ कधी होता? तर 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990ला ही योजना राबवण्यात आली होती. तिचं घोषवाक्य होतं अन्न, रोजगार व उत्पादकता हिचं घोषवाक्य होतं. तर घोषणा काय होती? घोषणा कोणी केली? काँग्रेस सरकारने एप्रिल 1988मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात बेकारी हटव ही घोषणा दिली होती. आणि हीच घोषणा ह्या पंचवार्षिक योजनेची घोषणा धरली होती. तर मुख्य भर काय होता? उत्पादक रोजगार निर्मिती करणे हा होता. प्रतिमान काय होतं? ब्रह्मानंद वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानाचा वाद घेतला होता याच्यामध्ये. ह्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असं म्हटले जाते. योजना खर्च होता, प्रस्तावित खर्च 1,80,000 कोटी एवढा ह्याचा प्रस्तावित खर्च होता, परंतु वास्तविक खर्च झाला होता 2,18,729 कोटी रुपये एवढा झाला होता वास्तविक खर्च. तर अपेक्षित वृद्धी दर काय होता? तर 5% होता. प्रत्यक्ष वृद्धी दर झाला होता 7%. ह्याच्या प्राधान्य क्षेत्र कोणते होते? तर ऊर्जा 28%, शेती 21%, उद्योग 13% ह्याच्यामध्ये प्राधान्य क्षेत्र ह्याचे धरले होते. ह्याच्यामध्ये कार्यक्रम कोणते सुरू झाले? तर इंदिरा आवास योजना म्हणजेच RLEGP याचाच भाग म्हणून 1985 ते 86 पासून ही योजना सुरू करण्यात आली. दशलक्ष विहिरींची योजना याच्यामध्ये सुरुवात झाली. ग्रामीण भागात सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी NREP म्हणजेच ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गतचा भाग म्हणून 1988 ते 89 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम म्हणजेच राजीव गांधी सरकारने 20 कलमी कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय 1986मध्ये घेऊन हा कार्यक्रम सुरू केला. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 1987 पासून सुरू करण्यात आली होती.
तर 1986-87मध्ये ग्रामीण भागांचा समुचित विकास व तेथे आर्थिक घडामोडींना प्रोत्साहन देण्यासाठी कपार्ट योजना सुरू करण्यात आली होती. तर जवाहर रोजगार योजना 6व्या योजनेत सुरू करण्यात आलेल्या NREP व RLEGP या योजनेचे एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 पासून जवाहरलाल रोजगार योजना तयार करण्यात आली. ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना असं म्हटलं जातं या योजनेला. तर मूल्यमापन करायचं झालं या योजनेचं, तर योजनेने समाधानकारक प्रगती केली. योजना बहुतांशी यशस्वी ठरली. बरीच लक्ष्य पूर्ण करण्यात आली. वाढीचा दर 6% अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 37% म्हणजे 1983 ते 84 होते व 30% कमी झाले होते याच्यामध्ये दारिद्र्य रेषेचे प्रमाण. ह्याच्यामध्ये वार्षिक योजना नंतर सुरू झाली होती. 1990 ते 92पर्यंत भरपूर आर्थिक संकट आले होते, त्याच्यामुळे वार्षिक योजना तयार करण्यात आल्या होत्या. ह्याच्यामध्ये 7वी योजना संपल्यानंतर लगेच 8वी योजना सुरू करण्यात आली नाही. देशातील राजकीय स्थैर्य व त्यामागील कारण होते. तर त्याऐवजी 2 वार्षिक योजना राबवण्यात आल्या 1990-91 आणि 91-92साठी. तर 90-92 दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण झाले होते. ह्याच्यामध्ये कोणते दुष्परिणाम झाले होते, तर व्यवहार तोलाचे संकट आले होते. परकीय चलनाचा अत्यल्प साठा आहे त्यावेळेस शिल्लक होता. तर वाढती राजकोषीय तूट वाढली होती. नंतर चलनवाढीचा मोठा दर झाला होता. म्हणजेच 1991-92 साली चलनवाढीचा वार्षिक दर 13.7% एवढा होता त्यावेळेस. तर उद्योग क्षेत्रात मंदी आली होती. तर 1991-92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढा साध्य झाला होता. तर 21 जून 1991 या दिवशी PV नरसिंह राव यांचे सरकार अस्तित्वात आले व नवीन सरकारने 1 एप्रिल 1992 रोजी आपली 8वी योजना सुरू केली होती. 8वी पंचवार्षिक योजना. तर हिचा कालावधी 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 याचा कालावधी होता. मुख्य भर काय होता, तर मानवी विकास व मनुष्यबळ विकास याच्यामध्ये मुख्य भर होता. तर प्रतिमान PV राव व मनमोहन सिंग याचं प्रतिमान होतं. मुख्य भर होता मानवी विकास. योजना खर्च होता, प्रस्तावित खर्च होता 4,34,120 कोटी रुपये. वास्तविक खर्च झाला होता 4,74,121 कोटी रुपये खर्च झाला होता. आणि अपेक्षित वृद्धी दर काय होता, 5.6% एवढा अपेक्षित होता, परंतु प्रत्यक्ष वृद्धी दर प्राप्त झाला होता 6.8 असा ह्याच्यामध्ये वृद्धी दर प्राप्त झाला होता. तर विभागवार आर्थिक वाटप केली तर ऊर्जा क्षेत्रासाठी 26%, वाहतूक व दळणवळणसाठी 18% व शेती व इतरसाठी 12% याच्यामध्ये वाटप करण्यात आलं होतं. उद्दिष्ट काय होते, शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण करणे एक होतं. लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे होतं. 15 ते 35 वर्ष वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्यातील निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन करणे हे एक होतं. सर्व खेड्यातील सर्व लोकांना स्वच्छ व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे, त्यांना रोगराईपासून मुक्त करणे हे एक याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. तर कृषी क्षेत्राचा विकास व विविधीकरण करून अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे हे एक याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. निर्मितीसाठी योग्य असं शेतमालाचा आढावा निर्माण करणे हे एक याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. तर ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचाई सोयी इत्यादी सोयीसुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन भावी काळातील देशाच्या आर्थिक विकासाचा भक्कम पाया घालणे हे याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. ह्याच्यामध्ये काय घटनाक्रम झाला होता, तर 1992 पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 1992-93 रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय म्हणजेच 1993-94 व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर 94-95 चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला होता रुपया. तर 1992 CBला संविधानिक दर्जा देण्यात होता, म्हणजे संविधानिक दर्जा देण्यात आला होता. तर 1992 73 व 74व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संविधानिक दर्जा देण्यात आला होता. तर 93 व 94 खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली होती. तर 1996 भारतात पहिल्यांदा डिपॉझिट प्रणालीची सुरुवात करण्यात आली. सुरू करण्यात आलेल्या योजना कोणत्या सुरू करण्यात आल्या होत्या, तर राष्ट्रीय महिला कोष 1992-93 राष्ट्रीय महिला कोषाची स्थापना करण्यात आली होती. 2 ऑक्टोबर 1993 रोजी 3 योजना सुरू करण्यात आल्या. पहिले अशाश्वित रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, म्हणजे ग्रामीण महिलांमध्ये बचतीची प्रवृत्ती वाढवण्यास लागणे व तिचे उद्दिष्ट होते, असं योजनेचं उद्दिष्ट होतं. तर
23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली. ह्याच्यामध्ये 15 ऑगस्ट 1995 रोजी 3 योजना सुरू करण्यात आल्या. मध्यान्ह आहार योजना एक सुरू करण्यात आली होती. नंतर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना सुरू करण्यात आली होती आणि इंदिरा महिला योजना एक सुरू करण्यात आली होती. तर 9वी पंचवार्षिक योजना, तर हिचा कालावधी 1 एप्रिल 1997 ते मार्च 2002 पर्यंत होता. तर मुख्य भर कृषी व ग्रामीण विकास हे एक होता. घोषवाक्य याचं सामाजिक न्याय आणि समानते स्वार्थिक वाढ हे याचं घोषवाक्य होतं. ही योजना 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती. ती खालील 4 बाबींच्या संदर्भात तयार करण्यात आली होती. राहणीमानाचा दर्जा, उत्पादकक्षम रोजगार निर्मिती, प्रादेशिक समतोल, स्वावलंबन हे याच्यामध्ये उद्दिष्ट होते. घोषवाक्य तर योजना खर्च याच्यामध्ये प्रस्तावित खर्च झाला होता 8,95,200 कोटी रुपये एवढा खर्च झाला होता. तर वास्तविक खर्च 9,41,040 कोटी एवढा याच्यामध्ये खर्च झाला होता. अपेक्षित वृद्धी दर होता 6.5, परंतु प्राप्त झाला होता 5.5 एवढाच याच्यामध्ये प्राप्त झाला होता. प्राधान्य देण्यात आलेले क्षेत्र, ऊर्जा क्षेत्रासाठी 25% प्राधान्य देण्यात आलं होतं. तर सामाजिक सेवासाठी 21% प्राधान्य देण्यात आलं होतं. जलसिंचन व ग्रामीण विकासासाठी 19% प्राधान्य देण्यात आलं होतं. तर वाहतूक व दळणवळण क्षेत्रासाठी 19.6% एवढं प्राधान्य देण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये काय उद्दिष्ट होते? कृषी व ग्रामीण विकास यांना अग्रक्रम देणे, आर्थिक वाढीचा दर वार्षिक सरासरी 6.5% एवढा साध्य करणे, सर्वात मूलभूत किमान सेवा पुरवणे हे एक उद्दिष्ट होतं. शाश्वत विकास करणे हे एक उद्दिष्ट होतं. स्त्री व अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय इत्यादीचे समलीकरण करणे हे एक उद्दिष्ट होतं. लोकांचा सहभाग वाढवू शकणाऱ्या संस्थांच्या विकासास चालना देणे हे याच्यामध्ये उद्दिष्ट होते. विशेष घटनाक्रम काय होता याच्यामध्ये? तर 1 एप्रिल 1997 भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आलं होतं. तर 1998 स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना सुरू राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. तर 1997 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी नवरत्न व मिनिरत्न शृंखला सुरू करण्यात आली होती. जून 1999 राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली होती. फेब्रुवारी 2000 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले होते. तर एप्रिल 2000 पासून सीन वॅटची, तर जून 2000 पासून फेमा अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. तर फेब्रुवारी 2000 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते. ह्याची संबंधित राज्यसेवेला प्रश्न येतातच. तर ह्याचे संबंधित मी व्हिडिओ तयार केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देऊन ठेवेल. तुम्ही ते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण पाहू शकता. तर हाती घेण्यात आलेल्या योजना, कस्तुरबा गांधी शिक्षण योजना 15 ऑगस्ट 1997 याच्यामध्ये सुरू करण्यात आली होती. तर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ते सुरू करण्यात आली होती डिसेंबर 1997. भाग्यश्री बालकल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998 सुरू करण्यात आली होती. तर राजराजेश्वरी महिला कल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998 सुरू करण्यात आली. अन्नपूर्णा योजना मार्च 1999 सुरू करण्यात आली. तर सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना SGSY ही योजना सुरू करण्यात आली होती. समग्र आवास योजना 1 एप्रिल 1999 सुरू करण्यात आली होती. नंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना JGSY ही 1 एप्रिल 1999 सुरुवात करण्यात आली. अंत्योदय अन्न योजना 25 डिसेंबर 2000 सुरुवात करण्यात आली. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 सुरुवात करण्यात आली. तर प्रधानमंत्री ग्राम उद्योग योजना 2000 ते 2001 सुरू करण्यात आली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 सुरू करण्यात आली. तर वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001 सुरू करण्यात आली आणि सर्व शिक्षा अभियान योजना 2001 सुरू करण्यात आली होती. ह्याचं मूल्यमापन करायचं झालं या योजनेचं, तर वाढीच्या दराचे लक्ष्य पूर्ण होऊ शकले नाही. याच्यामध्ये बचत दर व गुंतवणुकीच्या दराचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले होते. योजनेचा आकार 18% कमी झाला होता. 10वी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 याचा कालावधी होता. तर मुख्य भर काय होता? शिक्षण व प्राथमिक शिक्षण याचं होतं. तर हे प्रतिमान काय होतं? गांधीवादी प्रतिमान घेतलं होतं. सर्वसामान्य विकासाचे धोरण याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. हिचं प्राधान्य देण्यात आलेले क्षेत्र कोणते होते? ऊर्जा क्षेत्रासाठी 25% प्राधान्य देण्यात आलं होतं.
तर सामाजिक सेवांसाठी 22.8% प्राधान्य देण्यात आलं होतं. कृषी व ग्रामीण विकासासाठी 20%, वाहतूकसाठी 14.8%, अपेक्षा वृद्धी दर याच्यामध्ये 8% झाला होता. तर प्रत्यक्ष वृद्धी दर 7.8% याच्यामध्ये प्राप्त झाला होता. तर योजनेचे लक्ष्य काय होते? GDPच्या वाढीच्या दराचे लक्ष्य प्रतिवर्ष 8% करणे. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21%, तर 2012 पर्यंत 11% कमी करणे होतं. 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर 16.2% पर्यंत कमी करणे होतं. साक्षरतेचे प्रमाण 2007 पर्यंत 75% पर्यंत, तर 2012 पर्यंत 80% पर्यंत वाढवणे होतं. तर माता मृत्यू प्रमाण MMR 2007 पर्यंत दर 1045 पर्यंत, तर 2012 पर्यंत दर 1028 पर्यंत कमी करणे याच्यामध्ये उद्दिष्ट लक्ष्य होतं. तर बालमृत्यू प्रमाण 2007 पर्यंत दर 1045 पर्यंत, तर 2012 पर्यंत दर 1028 पर्यंत कमी करणे होतं. तर 2003 पर्यंत सर्व मुले शाळेत हजर, तर 2007 पर्यंत सर्व मुलींना 5 वर्षाचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करावे साध्य करणे हे एक होतं. तर 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा करणे हे एकाच उद्दिष्ट होतं. तर 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता करणे हे एक याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. तर योजनेत सुरू करण्यात आलेल्या योजना कोणत्या होत्या? तर सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना सुरू करण्यात आली 23 जानेवारी 2014ला. तर वंदे मातरम योजना 9 फेब्रुवारी 2014ला. तर राष्ट्रीय ग्रामीण इथं 2014 आहे, तिथं 4 आहे सगळीकडे. तर राष्ट्रीय कामगार अन्न योजना ही 2004ला सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2004ला सुरू करण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान याच्यामध्ये होतं, ते 2005ला सुरू करण्यात आलं होतं. तर योजनेची फलनिष्पत्ती धरलं तर 10व्या योजनेदरम्यान 7.6% एवढी सरासरी वार्षिक वृद्धी दर प्राप्त झाला होता. तर उद्योग व सेवा या अर्थव्यवस्थेच्या 2 प्रमुख क्षेत्रांमध्ये 10व्या योजनेदरम्यान प्राप्त करण्यात आलेली वृद्धी दर जवळजवळ साध्य झाला होता. कृषी क्षेत्रासाठी 4% वार्षिक वृद्धीचे लक्ष्य होते. तर साध्य प्राप्त आकड्यानुसार केवळ 2.13% एवढा वृद्धी दर प्राप्त झाला होता. तर साध्य प्राप्त आकड्यानुसार योजनेत चालू किमतीची गुंतवणूक दर GDPच्या 30.8% राहिला. त्याचे लक्ष्य होतं 28.41% एवढं होतं. तर योजना कालावधीत चलनवाढीचा दर सरासरी 5% ठेवण्याचे लक्ष्य होतं, मात्र प्रत्यक्षात तो 5.1% एवढा ठरला होता. तर 11वी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 पर्यंत याचा कालावधी होता. योजनेला मंजुरी कधी भेटली? तर 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54व्या वार्षिक सभेत 11व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली होती. घोषवाक्य होतं वेगवान आणि सर्वसमावेश विकासाकडे, असं याचं घोषवाक्य होतं. या घोषवाक्यावर राज्यसभेला प्रश्न पण विचारण्यात आलेला आहे. तर योजनेची उद्दिष्ट काय होते? GDPच्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले आहे. योजना खर्च 2,70,000 कोटी एवढा होता. तर मुख्य भर सामाजिक सेवा होता. तर आर्थिक वृद्धी दर संकल्पित 9% होता, परंतु साध्य झाला होता 7.9%. तर योजनेची हे धरले योजनेचे काय होतं? तर योजना वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगाराच्या संधीची निर्मिती होईल असं त्याच्यामध्ये दृष्टी म्हणजेच टार्गेट होते. तर आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता विशेष गरिबांसाठी हे एक होतं. तर शिक्षण कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण, नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार करणे, नंतर पर्यावरण शाश्वतता, लिंगविषयक असमानतेत घट होतं, शासन प्रणालीमध्ये साधारणता. तर विकास कार्यक्रम याच्यामध्ये राबवण्यात आले होते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही विकास कार्यक्रम राबवला होता. पंतप्रधान आदर्श ग्राम योजना 2009 ते 20 पर्यंत राबवण्यात आला होता. 10 मध्ये राबवण्यात आला होता. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2008ला. तर राष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन योजना राबवण्यात आली 2008ला. केंद्रीय आम आदमी विमा योजना 2007 ते 8 मध्ये राबवण्यात आली. तर राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन ही 2009 ते 10 मध्ये सुरू करण्यात आला होता. तर कृषी क्षेत्रासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-8 मध्ये 25,000 कोटी रुपये याच्यामध्ये खर्च केला होता. तर राष्ट्रीय फळबागायत अभियान सुरू करण्यात आलं होतं. नंतर मेगा फूड पार्क शीत साखळी खाद्यान्न प्रक्रिया उद्योगधंद्यांमध्ये आकर्षित करण्यासाठी याच्यामध्ये सुरुवात करण्यात आली होती.
तर 12वी पंचवार्षिक योजना सर्वात शेवटची योजना आहे, ह्याच्याशी संबंधित प्रश्न नक्कीच विचारले जातात. तर हिचा कालावधी होता 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 याचा कालावधी होता. शीर्षक होतं जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. ह्याच्यावर राज्यसेवेला 2 वेळेस प्रश्न आलेला आहे. ह्याच शीर्षक जसं आहे तसे प्रश्न विचारला होता. तर 15 सप्टेंबर 2012 रोजी नियोजन मंडळाने 12व्या योजनेच्या मसुद्याला मान्यता दिली होती. तर प्रमुख लक्ष्य काय होते? वाढीच्या दराचे लक्ष्य कमी करून 8% वार्षिक सरासरी इतके ठेवण्यात आले. नंतर कृषी क्षेत्र 4%, उद्योग क्षेत्र 7.6%, तर त्यामध्ये विनिर्माण क्षेत्र होते त्यासाठी 7.1% धरलं होतं. तर सेवा क्षेत्रासाठी 9% लक्ष ठेवण्यात आले होते. आणि बचत दर होता 33.6% होता GDPच्या. गुंतवणूक दर 38.8% GDPच्या. एकूण उपभोग खर्च 69.3% एवढा GDPचा होता. क्षेत्रीय लक्ष काय होते? दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे एक होतं. गैर कृषी क्षेत्रात 50 दशलक्ष रोजगार निर्माण करणे एक होतं. सरासरी शालेय वर्ष 7 वर्षांपर्यंत वाढवणे एक होतं. शालेय पट नोंदणीमधील लिंग व सामाजिक तफावत दूर करणे एक याच्यामध्ये उद्दिष्ट लक्ष होतं. तर 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदर 25पर्यंत, तर माता मृत्यूदर 1पर्यंत कमी करणे होतं. तर बाललिंग गुणोत्तर 950पर्यंत वाढवणे एक याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. आणि सध्या आपलं बाललिंग गुणोत्तर 894 एवढंच आहे. तर एकूण जननदर 2.1पर्यंत कमी करणे हे याच्यामध्ये लक्ष होतं. तर 0 ते 3 वयोगटातील अधोपोषण निम्म्याने कमी करणे हे याच्यामध्ये उद्दिष्ट होतं, लक्ष होतं. तर सर्व गावांना वीज उपलब्ध करणे व गळतीचे प्रमाण 20% कमी करणे हे याच्यामध्ये होतं. सर्व गावांना बारमाही रस्त्याने जोडणे हे एक त्याच्यामध्ये लक्ष होतं. तर 50% ग्रामीण जनतेला 55 लिटर प्रतिदिन नळ पेयजल उपलब्ध करून देणे व 50% ग्रामपंचायतींनी निर्मल दर्जा प्राप्त करणे हे याच्यामध्ये लक्ष होतं. तर 3000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता दरवर्षी निर्माण करणे ह्याच्यामध्ये एक लक्ष होतं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 1 ते 12 पंचवार्षिक योजनाबद्दल माहिती सांगितली आहे. ह्याच्यानंतर नीती आयोगाने 15 वर्षासाठी टार्गेट ठेवलेलं आहे. नंतर 7 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी अशा प्रकारे टार्गेट ठेवलेलं आहे. तर इथून पुढची माहिती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.